मुंबईमध्ये युती संदर्भात भाजप शिवसेनेच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। शिवसेनेकडून अनिल देसाई, अनिल परब आणि रवींद्र मिर्लेकर या बैठकीला उपस्थित आहेत, तर भाजपकडून आशिष शेलार, प्रकाश मेहता आणि विनोद तावडे या बैठकीला उपस्थित आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बी बंगल्यावर ही बैठक सुरू आहे। सोमवारी भाजप आणि शिवसेना युती संदर्भामध्ये चर्चेची पहिली फेरी पार पडली होती। मुंबईसह 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, पण दोन्ही पक्षांसाठी मुंबई महापालिका कळीचा मुद्दा आहे। त्यामुळे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी दोन्ही पक्षांची अवस्था झाली आहे। बैठकीआधी भाजप मुंबईमध्ये 106 जागांची मागणी करणार, तर भाजपला फक्त 75 जागा देण्याची सेनेची तयारी असल्याचं बोललं जात होतं, पण यावर अंतिम निर्णय मात्र अजूनही झालेला नाहीये। आणि आपल्यासोबत आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे आहेत। हेमंत, या बैठकीला आता सुरुवात झाली आहे, नेमकी कोणत्या मुद्द्यांवर ही बैठक पार पडेल आणि यामध्ये तोडगा निघेल का युती संदर्भात? युती संदर्भातली B7 या बंगल्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे। या बैठकीमध्ये भाजपकडनं आशिष शेलार आहेत, विनोद तावडे आहेत, प्रकाश मेहता आहेत, तर शिवसेनेकडनं रवींद्र मिर्लेकर आहेत, अनिल देसाई आहे आणि अनिल परब हे तिन्ही नेते आहेत उपस्थित। त्यामुळे जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यावर आज नेमकी चर्चा होईल असं बोललं जात आहे। आणि नेमका फॉर्म्युला भाजपने जो फॉर्म्युला मागितला आहे तो 50-50चा फॉर्म्युला आहे आणि शिवसेना या फॉर्म्युल्यावर राजी होईल का हे पाहणं गरजेचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातनं जे काही जागा आहेत त्या नेमका कुठल्या वॉर्डातल्या जागा आहेत आणि कशा पद्धतीने भाजपकडनं मांडल्या जात आहेत हे पाहणं गरजेचं आहे। आणि त्या नेमक्या वॉर्डवर शिवसेनेचा नगरसेवक आहे का हेही पाहणं गरजेचं आहे। त्यामुळेच ही जी चर्चा आहे त्या चर्चेतला आढावा पूर्णपणे हे दोन्ही पक्षाचे नेते कुठेतरी वरिष्ठांपर्यंत पोहोचवतील आणि वरिष्ठ म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे भाजपचे नेते पोहोचवतील ही माहिती, आणि तर शिवसेनेचे नेते हे उद्धव ठाकरेंपर्यंत ही माहिती पोहोचवतील। पण युतीचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंचाच असेल अशा पद्धतीची माहिती या दोन्ही नेत्यांनी या अगोदर सांगितली आहे। त्यामुळे ही दुसरी बैठकीमध्ये जागांचा जो शेअरिंग आहे त्या शेअरिंगवर, जागा वाटपांवर संपूर्ण चर्चा होईल आणि त्या दृष्टिकोनातून नेमका जो तिढा आहे तो कसा सोडवला जाईल या संदर्भातला काही ज्या गोष्टी आहेत त्या प्रसारमाध्यमांना सांगितल्या जातील की नाही हे पाहणंही गरजेचं आहे। पण हेमंत, आपण पाहिलं की एकीकडे भाजपही सोबळावर लढण्याची तयारी करते आणि शिवसेनाही सोबळावर लढण्याची तयारी करते, त्यामुळे या चर्चेचं फलित काही निघेल की नाही, काय शक्यता वाटते? भाजप आणि शिवसेनेने आपली शक्ती पूर्णपणे आजमावून पाहिलेली आहे। त्यांच्या पद्धतीने त्यांचं सर्वेक्षणही झालेलं आहे। 227 जागा भाजपने लढल्या, तर भाजपला किती फायदा होतो आहे? 227 जागांवर स्वबळावर शिवसेना लढली तर शिवसेनेला किती जागांचा फायदा होतो आहे हे शिवसेनेलाही आढावा घेतलेला आहे। त्यामुळे या युतीमधला जो बेबनाव आहे तो जागा वाटपांमधल्या नेमक्या वॉर्डांमधला आहे, आणि तो म्हणजे वॉर्ड म्हणजे पश्चिम आणि पूर्व उपनगरातले वॉर्ड आहेत, आणि त्या तिकडे भाजपची शक्ती वाढलेली आहे। अशा पद्धतीची भाजपच्या नेत्यांनी त्या पद्धतीने शिवसेनेकडे त्या पद्धतीने प्रस्ताव ठेवताना मांडलेला आहे। आणि या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवकांची संख्या अधिक आहे आणि ह्याच वेळेला कशा पद्धतीने तोडगा काढला जातो हे पाहणं गरजेचं आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टीवर साधकपणे चर्चा होईल असं बोललं जात आहे, कारण 10 महानगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये युती व्हावी यासाठी मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे सकारात्मक आहे। आता नेमका जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला ॲडजस्टमेंटचा होतो का, कारण महायुतीतले घटक पक्ष आहेत त्यांनी जागा मागितलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या जागांवर भाजपला शिवसेना त्या पद्धतीने सहकार्य करते का हे पाहणं गरजेचं आहे। बरोबर आहे हेमंत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर युती संदर्भामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये बैठक सुरू आहे आणि भाजप आणि शिवसेनेमध्ये हे ॲडजस्टमेंट आता होईल की नाही हे आपल्याला थोड्याच वेळात करणार आहे, कारण युती संदर्भातली भाजप आणि शिवसेनेमधली बैठक आता सुरू झालेली आहे आणि यामध्ये कोण किती जागा लढवणार यावर प्रामुख्याने चर्चा होणार असल्याचंही समजतंय। शिवसेनेकडून अनिल देसाई, अनिल परब आणि रवींद्र मिर्लेकर या बैठकीला उपस्थित आहेत, तर भाजपकडून आशिष शेलार आणि प्रकाश मेहता, विनोद तावडे या बैठकीला उपस्थित आहेत।